आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचं अर्धशतकमध्ये। बोगस शालार्थ आयडी कार्ड प्रकरणामुळे नागपूर विभागातील 152 शाळांमधल्या 632 शिक्षकांचा पगार 9 महिन्यापासून रखडला। शिक्षकांचा विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयाला घेराव। पगार रखडलेल्या शिक्षकांचे पगार तात्काळ देणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन। शालार्थ आयडी प्रकरणामुळे पगार रखडलेल्यांना दिलासा मिळणार। दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना पीएमएलए कोर्टाचा दिलासा नाही। आज आरोप निश्चिती होणार। राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा का सोडला तेच कळत नाही। गंगेतील स्नान आणि पाण्याच्या मुद्द्यावर जाहीर व्यासपीठावर राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ दाखवत प्रकाश महाजनांची टीका। मनसे नेते राजू पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट। 12 नोव्हेंबरला राजू पाटलांच्या भावाच्या घरावर ईडीचे छापे। छाप्यानंतर राजू पाटील राज ठाकरेंच्या भेटीला। लास्ट स्टॉप खांदा सिनेमाची टीम राज ठाकरेंच्या भेटीला। श्रमेश, प्रभाकर मोरे, निखिल वने, धनश्रीने घेतली राज ठाकरेंची भेट। लास्ट स्टॉप खांदा सिनेमा 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार। चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजपच्या इच्छुकांना जोरगेवार आणि मुनगंटीवार गटाने आवेदन सादर करण्यास सांगितल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम। नाशिकमध्ये शिवसेनेने खातं उघडलं। नांदगाव नगर परिषदेतनं खान जुबेदाबी गफार खान यांची बिनविरोध निवड। एकमेव अर्ज दाखल झाल्यानं निवड बिनविरोध। कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार। दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाचा आणि सोनेचा भाजपत प्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत अनेक नगरसेवक भाजपमध्ये। खासदार श्रीकांत शिंदेंना हा मोठा धक्का। नाशिकच्या येवल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार। सहसंपर्क प्रमुख संभाजी पवारांनी शिवसेनेला दिली सोडचिठ्ठी। संभाजी पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। राजन साळवींच्या मुलाचं रत्नागिरीकरांना भावनिक आवाहन करणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल। नेतृत्व सोडतोय पण लोकांची सेवा कायम करणार, पत्रामध्ये उल्लेख। अथर्व साळवींना काल शिवसेनेने रत्नागिरीत नगर परिषदेमधून उमेदवारी नाकारली होती। कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांची सून निवडणुकीच्या रिंगणात। नगराध्यक्षपदासाठी स्वाती लाड भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार। गुहागर नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवक पदाकरता एकाच वॉर्डमधून वडील आणि मुलगा आमने सामने। वॉर्ड क्रमांक 13 मधून राजेंद्र भागडे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर, तर मुलगा सौरभ भागडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं रिंगणात। बुलढाण्यामध्ये मोठा ट्विस्ट। वंचितच्या उच्च शिक्षित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस उमेदवारासमोर पेच। 2 दिवसांपूर्वीच झाली होती काँग्रेस आणि वंचितची युती। राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांसाठी आज निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। 14 ते 15 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महामंडळांना निधीचं वाटप। ब्राह्मण, आर्य वैश्य आणि राजपूत समाजाच्या महामंडळांना प्रत्येकी 10 कोटींचं भागभांडवल। हिवाळी अधिवेशन ठरल्यानुसारच होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता वर्तवली होती। राज्यपालांची सहमतीनंतर हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरलाच होणार। MMRDA अंधेरी ते JVLR मिसिंग लिंक प्रकल्पात मोठी कामगिरी। इन्फिनिटी मॉल जंक्शनवर 558 मेट्रिक टन वजनाचा विशेष स्पॅन यशस्वीरित्या स्थापित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतल्या सर्व उड्डाणपुलांचं ऑडिट करणार। उड्डाणपुलांची सद्यस्थिती आणि दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेण्याकरता शिंदेंनी बोलावली बैठक। विक्रोळी पार्क साईटमध्ये मुंबई मनपा इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद। इमारती धोकादायक घोषित करून इथल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न। स्थानिकांचा याला विरोध। सरकार योग्य पद्धतीने लिहून देत नाही म्हणून नागरिकांचा विरोध। मुंबई नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा अजूनही पूर्णपणे सुरळीत नाही। आज सीएनजी पुरवठा सुरळीत होणार। महानगर गॅसची माहिती। सीएनजी पेट्रोल पंपच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठा हळूहळू पूर्ववत। खोपट सीएनजी पंप स्टेशन बाहेर मोठी रांग। रिक्षा आणि टॅक्सी चालकांची गॅस भरण्याकरता गर्दी। सांगली महापालिकेकडून 100 फुटी रोडवरील अतिक्रमणावर हातोडा। जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण हटवलं। यावेळी व्यावसायिकांचे शेड बांधकाम हटवताना विक्रेते आणि महापालिका यांच्या पथकांमध्ये वादावाद। रस्त्याचं भूमिपूजन करायला आलेले भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपुरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा विरोध। रस्त्याची मंजुरी मवियाच्या काळात। रस्त्याचं 70% कामही पूर्ण, मग नव्याने भूमिपूजन कशाला, असा इशारा।
मालेगावातील जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी घेतली अपर पोलीस अधीक्षकांची भेट. 500हून अधिक बोगस जन्मदाखले रद्द केल्याची माहिती समोर. 24 लोक देशाबाहेर पळाल्याची शक्यता. अंबरनाथच्या जावसाई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीकडून तलवार आणि कोयत्याने हल्ला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. नागपुरात गो तस्करी करणाऱ्याला विवस्त्र करून मारहाण. पवनी भंडारा मार्गे नागपुरात गो तस्करीचं वाहन घेऊन येणाऱ्याला बेदम चोप. नागपूर जिल्ह्यातल्या दिघोरी परिसरातली घटना. बीड तालुक्यातल्या उदंड वडगावमध्ये शेतीच्या वादातनं भावकीतील 5 जणांकडून दोघांना जबर मारहाण. लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या, धारदार शस्त्रांनी चव्हाण कुटुंबावर हल्ला. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. गुन्हा दाखल. धुळ्यातील अतिप्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात जबरी चोरी. लाखो रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दानपेटी चोरट्यांकडून लंपास. सीसीटीव्हीसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून देखील चोरट्यांचा शोध. मीरा भाईंदरमधील पेणकरपाडा परिसरात अट्टल गुन्हेगार सोन्या नावाचा व्यक्ती सार्वजनिक बाथरूममध्ये अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. आरोपीकडून अंमली पदार्थाच्या पुड्या, इंजेक्शन्स आणि संशयास्पद साहित्य मिळाल्याची माहिती. आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा. मेळघाटमधील धारणी उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी एकाच दिवशी 3 बालकांसह मातेचा मृत्यू. 3 दिवसांपूर्वीच कुपोषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ओढले होते कडक ताशेरे. कर्जत शहरातील पाटीलाळी परिसरात एका रिटायर शिक्षकाचा अल्पवयीन मुलीला आणि तिच्या आईला व्हॉट्सअपवरील अश्लील संदेश. आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम. सलग दुसऱ्या दिवशी भोसला मिलिटरी स्कूलला सुट्टी जाहीर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाकडून खबरदारी. वन विभागाकडून काल सर्च ऑपरेशन राबवल्यावर बिबट्या नसल्याची वर्तवण्यात आलेली शक्यता. चंद्रपूरच्या सिंदेबाई तालुक्यातील डोंगरगाव इथल्या घरात अस्वल शिरलं. पहाटेच्या सुमारास सुंदर जुमनाके यांच्या घरात शिरलं अस्वल. अस्वलाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.